शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. ही माझी नाही तर बारामतीकरांची निवडणूक. सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसच्या आकाश मोरे यांचा अर्ज दाखल. केरळ दौऱ्यावर असल्यानं हर्षवर्धन सपकाळ अर्ज भरताना गैरहजर. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठं ट्विस्ट. पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. जिल्हाध्यक्ष संदीप वरपे यांची अर्ज भरताना उपस्थिती. शरद पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली तर रामदास आठवले, ज्योती वाघमारे, रामराव बडकुते आणि माया इवनाते यांचाही खासदारकीचा शपथविधी संपन्न. मिळालेली माहिती आणि सीडीआर खरे आहेत का हे तपासायला मी क्लाउडवर टाकलं. अंधारेंना सीडीआर पाठवते, त्यांनी नावं शोधावी. दमानी यांची टीका. तर विरोधकांनी केलेल्या आरोपांवरून दमानी यांना रडू कोसळलं. मुंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल. खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून तपासाला सुरुवात. सर्व कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल. मुंदू खरात प्रकरणात एका बिल्डरचा 300 कोटींचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात. नाशिक पुण्यातील 5 जण हवाला रॅकेटमध्ये असल्याचा संशय. तर जमीन व्यवहारांचा अहवाल एसआयटी ईडीला पाठवणार. भक्तांकडून देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली कागदपत्र घेत खरातकडून गैरवापर. कागदपत्र बनावट अकाउंट उघडण्यासाठी वापरल्याचं समोर. मुंबईतील हॉटेल व्यावसायिकाच्या तक्रारीवर खरातवर गुन्हा. या जलाशयांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक. उन्हामुळे मुंबईकरांचा जलसाठा 10% घटला. पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. नागपूर शहरात उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार. मनपाकडून पाणी पुरवठा व्यवस्थेतील दुरुस्तीसाठी 36 तासांचा शटडाऊन जाहीर. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.